नमस्कार मंडळी, कारल्याचे काप कसे करते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. यासाठी आधी कारले घेतले आणि ते स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले. त्यानंतर त्याचे गोल गोल असे काप तयार करून घेतले आणि हे काप करताना आधी 4-5 कारल्यांचे केले. ते छान वाळवून घेतले आणि त्यानंतर पुन्हा 4-5 कारल्यांचे 2-3 दिवसानंतर काप करायचे होते. हे जे काप आहेत ते गोल गोल चिरून झाल्यानंतर त्यामध्ये 2 मोठे चमचे मीठ पेरलेलं आहे आणि हाताने सगळ्या कापांना हे मीठ चोळून चोळून लावून घेतलेलं आहे. ह्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या या कारल्यांमध्ये जरा मोठ्या बिया होत्या, तर बिया तशाच मी राहू दिलेल्या होत्या. ताटांमध्ये हे जे काप आहेत ते छानपैकी रचून घेतलेले आहेत. दरवर्षी लहान असताना माझे वडील असे काप तयार करून उन्हामध्ये वाळवायचे. हे ताटामध्ये छान रचून झाल्यानंतर ज्या ठिकाणी घरामध्ये ऊन येतं सनरूममध्ये, तिथे ही ताटं नेऊन हे काप वाळायला ठेवलेले आहेत. भारतामध्ये तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि कडक उन्हाळा आहे. त्यामुळे एका दिवसातच तुम्ही जर असे काप केले तर एका दिवसातच ते छान कडक वाळतील. माझ्या इथे अजून एवढा कडक उन्हाळा नाही आहे, परंतु 2 दिवस हे काप वाळण्यासाठी लागले. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा थोड्याशा तेलामध्ये हे तळून घ्यायचे आहेत किंवा मग पोळ्या जेव्हा आपण करतो तेव्हा पोळ्यांच्या तव्यावर थोडंसं तेल टाकून हे काप आपण परतून तोंडी लावायला हे घेऊ शकतो. अशा प्रकारे हे काप छान कुरकुरीत असे तळून घेऊ शकतो आणि हे चवीला पण खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कारल्याचे काप तयार करून बघा. धन्यवाद.